तर हा व्हिडिओ आहे बैलपोळ्या दिवशीचा. मला काही कारणानिमित्त अपलोड करणं झालं नाही. तिची तब्येत ठीक नव्हती प्रांजलची आणि माझी तब्येत ठीक नाही, सर्दी झाली आहे मला. आणि लगेच मी इथं डाळ शिजवायला ठेवून दिली आणि पीठही चुरून घेतलं. मी इथं पिठाचा उंडा तयार करून घेतला. मी हळद मीठ टाकून पिठाचा उंडा तयार करून घेऊन मी 15 मिनिटं असं पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये ठेवणार आहे झाकून. 15 मिनिटानंतर आपली इथं डाळ शिजलेली आहे. डाळीतलं पाणी मी आमटीसाठी काढून घेतलं आणि डाळीत साखर, गूळ, वेलची पूड, जायफळ आणि थोडंसं तूप टाकून ते घट्टसर होईपर्यंत मी इथे शिजून घेणार आहे. मग डाळ आपलं पुरण तर शिजून रेडी आहे. तर मी आमटी बनवून घेतली, भातही ठेवला होता मी पांढरा भात. आणि लगेच मी इथं पिठाचा उंडा अजून त्या पाण्यातून काढून मळून घेणार आहे. यात पीठ नाही टाकायचं, थोडंसं तेल टाकून छान असं मळून घ्यायचं. ते छान मळून घेऊन मग लगेच पिठाचा उंडा घेतला आहे मी. पिठाचा उंडा घेऊन त्यामध्ये पुरण भरून घेतलं. पुरण वगैरे भरून घेऊन त्याला छान असं कडा दाबत त्याचे छान असं त्याचं तोंड दाबून घेऊन लगेच पिठामध्ये असं बुडून मग पोळी तयार करून घेतलेली आहे मी. पोळी तयार करून घेऊन मी आधीच तव्याला तेल लावून ठेवलं होतं, कारण पोळी चिटकू नये म्हणून. आपली छान अशी पोळी टम्म फुगलेली आहे. पोळ्या मी अशाच प्रकारच्या सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत. पोळ्या वगैरे सगळ्या बनवून घेतल्यावरून अजून थोडंसं तूप टाकलं आहे. मला गोडसर पोळी आवडते छान असं, म्हणून मी थोडंसं गूळ आणि साखर वापरलेली आहे ह्याच्यात. पोळ्या सगळ्या बनवून घेतल्यात मी. पोळ्या वगैरे बनवून घेऊन भजी वगैरे तळून घेतली. भजी वगैरे तळून घेऊन सगळा स्वयंपाक तर आता रेडी